इथे 2 धावांची पेनल्टी येईल. सामना सुरू होतोय. हरीश किशोर कृष्णा मिंदळकर 1000 रुपये, लक्ष्मण निशानदार 1000 रुपये, अनंत लखमा खोपटकर 500 रुपये, रामजी संख्या निगुडकर 2000 रुपये, दीपक कावळे 1000 रुपये, रामचंद्र बोनेसर 2001 रुपये, जनार्दन भांजी खेळूजी 1001 रुपये, रामा बेंडूक 500 रुपये, बालकृष्ण बेडेकर 1100 रुपये, बाळूजी दिगीकर 1000 रुपये, तसेच अनंत मंडळकर सर 5000 रुपये. या देणगीदारांचा धन्यवाद देऊ इच्छितो. इस बीच बढ़िया हेलीकॉप्टर शॉट खेला है 4 रन के लिए, 4 रन के साथ खाता खोल दिया है. एक मिनट नंतर येत लिहून घेऊन जा इधर बैठ. हाँ फरदीन के बल्ले से आता हुआ पहला चौका, खाता खोल दिया है 4 रन के साथ. मुसेन ने खाता और फुल टॉस लेकर घुमाया ऑन साइड के क्षेत्र में, सीमा रेखा के बाहर जाते हुए 6 रन के लिए. बढ़िया शुरुआत, 2 गेंदों में 10 रन बटोरे हैं. टॉस जीत के हरकोल ने पहली बल्लेबाजी का फील्डिंग का फैसला कर दिया, बैट के लिए आमंत्रित कर दिया गुनगर को. बढ़िया शॉट, पवन के ऊपर से जाती हुई सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. 3 गेंदों में बढ़िया शुरुआत यहां पर कर दी है फरदीन ने. 16 रन पर पहुंची है टीम गुनगर की. बढ़िया शुरुआत, घनाघाती शुरुआत, विस्फोटक बल्लेबाज माने जाते हैं गुनगर की ओर से फरदीन, जिन्होंने 3 गेंदों में 2 छक्के और चौका लगाया. इसी तरह से जो कि छक्का मारकर गेंदे गायब करते थे, जो सौरव गांगुली अगर इंटरनेशनल लेवल पे देखिए, अगर वो आगे आए तो छक्का फिक्स होता है और वो सीमा रेखा के बाहर जाता था. शशिकांत पाब्रेकर आपण युट्यूबला दिसलेला आता. सामनाकडे बोलूया. आसिम यहां पर महंगे साबित होते हुए और फिर एक बार पटकी गेंद उछालकर खेला है. डीपी विकेट क्षेत्र में फील्डर गेंद के नीचे आते हुए आसान सा कैच छोड़ दिया है. एक ही रन के साथ संतुष्ट होना पड़ा, जहां पर विकेट का पतन होना चाहिए था. पहला मौका था उनके पास. पकड़ो कैच, जीतो मैच, ये मैच का सूत्र है. मुसेब को अभी खाता खोलना बाकी है, जिन्होंने फरदीन ने 2 छक्के और चौके के साथ बढ़िया बल्लेबाजी की. 17 रन पर बल्लेबाजी करे, जिनको एक मौका मिला. भाग्य हमेशा बहादुरों का साथ देता है और उस भाग्य का किस तरह से फायदा उठाते हैं. इस बीच बढ़िया शॉट, फुल टॉस लेकर पॉइंट के क्षेत्र में फील्डर वहां पर मौजूद है. जब तक फील्डर फील्डिंग करे, शायद अपने कदम वापस खींचते हुए, कोई रन लेने की संभावना नहीं. पुश किया था, डॉट बॉल निकालने की कोशिश. यहां पर 2 गेंदों में, आखिरी 2 गेंदों में 1 ही रन खर्च कर दिया है. और फ्रंटपुर पर आए थे, यहां पर अपील जोरदार, सोचने पर मजबूर कर दिया अंपायरों को. देखना है एक दूसरे के साथ बातचीत करते हुए अंपायर. यह बड़ा मौका है उनके पास, क्योंकि बड़ी मछली जाल में फंस सकती है. यहां पर खेल थोड़ा सा रुका हुआ, दोनों अंपायरों के बीच बातचीत होती हुई. फरदीन जो कि 17 रन पर बल्लेबाजी करते हुए यहां पर दोनों अंपायरों के साथ बातचीत करते हुए, हरीश, और यहां पर विकेट का पतन होता हुआ, जो कि रनआउट के स्वरूप में शायद यहां पर आउट होते हुए हाथ लगा होगा गेंद को, इसी वजह से पैर लगा होगा. हरीश, पंचांनी धावबाद घोषित केले. बाद होणार आहे तिथे वाद ना. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. बाद होते फरदीन, कारण डायरेक्ट शॉट केला तर मुसेबने आसिमच्या पायाला चेंडू लागून स्टंपवर गेला. त्यावेळेस फरदीन विकेटच्या बाहेर होता, क्रीजच्या बाहेर होता. त्यामुळे फरदीन बाद होते. पहिला झटका मिळतो गोंडकर संघाला. धावसंख्या होते 17 धावा. पहिला झटका मिळतोय फरदीनच्या रूपामध्ये. एक जीवनदान मिळालं होतं फरदीनला.
बाद दिलेला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय, कारण दोन्ही पंचांनी सल्ला मसलत करून निर्णय दिलेला आहे. बोललो परत एक रन नाही काढलं त्याने, तिथंच उभे राहिले. तिथंच राहिलं ना सरळ. आता स्ट्राईकला असता उमेश. बारीक बारीक मोठ्या मोठ्या संपल्या. बॅटिंग पॉवर प्ले आहे सर. ओके, 3 खेळाडू बाहेर राहतील. बॅटिंग पॉवर प्ले. ओके, थँक्यू सर. पहिला पॉवर प्ले कंपल्सरी राहील. नंतरच्या 3 षटकात बॅटिंग पॉवर प्ले राहील, ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक बाहेर राहतील. जर 3 षटकामध्ये जर पॉवर प्ले घेतला नाही फलंदाजाने बॅटिंग टीमने, तर चौथं षटक कंपल्सरी पॉवर प्ले खेळावं लागेल आणि 5 षटकांचा सामना राहील. दुसरा पॉवर प्ले पण घेतलाय ना. हेलो, दूसरा पावर प्ले लागू होता हुआ यहाँ पर. पहला पावर प्ले समाप्त होता हुआ. बैटिंग पावर प्ले यहाँ पर लेते हुए इस बीच रनआउट के स्वरूप में 1 विकेट का पतन होता हुआ. इस बीच पहली गेंद और पिच लेकर घुमाया है. फॉलो थ्रू में फील्डर गेंद के नीचे आते हुए खराब विकेट फील्डिंग का मुजाहरा परिक्रम तो पूरा करते हैं. दूसरे के दौड़ेंगे, जब तक थ्रो आए तब तक दोनों खिलाड़ियों ने अपना छोर बदला. 2 रन आसानी के साथ पूरे कर दिए. 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 19 रन. 1 विकेट खोकर 19 रन. नए बल्लेबाज आमिर. आमिरनेच खाते बोलला ना. आमिरच्या मध्ये लिह. तिकडे कसं लक्ष ठेवतोस तू? तुझ्या हातात आहे सगळा. गेंदबाज मोहित दौड़ना शुरू कर दिया. और यहां पर शायद हल्की सी आवाज आई. यहां पर उंगली दिखा दी अंपायर ने. इनसाइड एज लेके चली गई विकेट कीपर के दस्तानों में. दूसरा झटका मिलता हुआ घोनगर को, जिनका मैं जिक्र कर रहा था. आमिर 2 रन बनाकर पहले में लड़ते हुए सफलता अर्जित कर दी. मुसेब आउट हो चुके हैं, माफ कीजिएगा. मुसेब 2 रन बनाकर आउट होते हुए हमारे स्कोरर बता रहे सिद्धेश दिगीकर. दूसरी सफलता मिलती हुई नागेश बेंडूक. यजमान संघाने आपली बसण्याची व्यवस्था केली. कृपया इथे येऊन बसून घेण्याची कृपा करावी. जे अतिशय ज्यांचं क्रिकेटवर अतोनात प्रेम आहे, जे कुठेही आपल्या टप्प्यामध्ये कुठेही स्पर्धा असली तिथे त्यांची हजेरी आदरणीयच असते आणि असतातच तेवढ्या दिवस. क्रिकेटवरचं अतोनात प्रेम नागेशजी बेंडू, ज्यांना आपण प्रेमाने साई भक्त म्हणतो, कृपया इथे येऊन बसून घेण्याची कृपा करावी. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. नई बल्लेबाज शाहरुख. मोहित को मिलती हुई पहली सफलता. मुसीब की जगह शाहरुख. हां मला बोललो तू. आता तोच आवाज आलो परत ना. मला बोललो तू. इस बीच मोहित दौड़ना शुरू कर दिया है. अंपायर को पार करते हुए लेग स्टंप पर गेंद थी. फाइनल के क्षेत्र में जाती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. 6 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 25 रन. बढ़िया शुरुआत यहां पर बल्लेबाजी द्वारा. कोणी मारली होता? ते कोणी मारली थी बॅटिंग? शाहरुख से बल्ले से आता हुआ पहला छक्का. शाहरुख से बल्ले से आता हुआ पहला छक्का. बढ़िया शुरुआत आते ही 6 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 25 रन. 2 विकेट खोकर 25 रन. मोहित अपनी बॉलिंग पर तैयार. शाहरुख और आमिर की जोड़ी मैदान पर टिकी हुई.
शाहरुख से बल्ले से आता हुआ छक्का जिन्होंने 6 रन के साथ खाता खोल दिया। टीम का स्कोर पहुंचाया 25 रन। इस बीच मोहित दौड़ना शुरू करते हुए बढ़िया शॉट और पिछले कल घुमाया, कवर के क्षेत्र में कैच छूटा है, वहां पर 2 रन आसानी के साथ बढ़िया रनिंग बिटवीन दोनों खिलाड़ियों के बीच में होती हुई और 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 27 रन। गुडगुड यहां पर बढ़िया शुरुआत करती हुई टॉस जीता था हरकुल ने, लेकिन बल्लेबाजी के लिए आमंत्रित कर दिया गुडगर को और फील्डिंग का फैसला कर दिया। इस बीच मोहित अपनी बॉलिंग पर तैयार, 4 गेंदों में 10 रन खर्च करती है उन्होंने, एक सफलता अर्जित हुई है। बढ़िया शॉट उछालकर खेला है उसे डीप पॉइंट के क्षेत्र में, गेंद जाती हुई। कितने रन आते अंपायर का इजाफा ना बाकी, 2 रन का इजाफा और 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 29 रन। त्याच्याकडे पहिले दिसतो नंतर दिल मोहित अपनी बॉलिंग पर तैयार, आखिरी गेंद आने बाकी, दूसरा और प्रगति पर है। इस बीच मोहित शाहरुख के लिए 10 रन पर बल्लेबाजी करते हुए दौड़ना शुरू कर दिया अंपायर को पार करते हुए। बढ़िया शॉट ऑन साइड के क्षेत्र में, फील्डर वहां पर मौजूद है लेकिन फील्डर को चकाती गेंद सीमा रेखा के बाद 6 रन के लिए। बढ़िया शॉट यहां पर शाहरुख से बल्ले से आता हुआ दूसरा छक्का, जो कि 14 रन पर 16 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं और टीम का बढ़ता हुआ स्कोर 35 रन, 2 विकेट खोकर 35 रन। खेल थोड़ा सा रुका हुआ, गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ और आगे का हाल सुनाने के लिए हमारे साथी कमेंटेटर मराठी में हरीश जी दिगीकर। नई गेंदबाज आ चुके हैं अरशद। शाहरुख और आमिर की जोड़ी यहां पर जिन्होंने बढ़िया साझेदारी करते हुए 35 के निजी स्कोर पर पहुंचता हुआ टीम का स्कोर गोंडगर का। शाहरुख जो कि 2 छक्के के साथ 16 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। आमिर ने अभी तक अपना खाता नहीं खोला है। आमिर बल्लेबाजी के लिए आए हैं, जो कि नॉन स्ट्राइक पर मजा ले रहे थे शाहरुख के बल्लेबाजी का। अब स्ट्राइक लेने के लिए आमिर, नॉन स्ट्राइक पर शाहरुख। गेंदबाजी का मोर्चा संभालेंगे अरशद। फील्डिंग दूर तक सजाती हुई, क्योंकि तीसरा ओवर प्रगति पर है। अरशद दौड़ना शुरू कर दिया अंपायर को पार करते हुए। बढ़िया गेंद, समझ नहीं पा सके थे, बल्ला तो जरूर घुमाया था लेकिन गेंद और बल्ले का सही तरह से मिलन नहीं होता हुआ बाकी का काम विकेट कीपर ने कर दिया। स्कोर ठहरा अभी भी 35 रन। 19 के निजी स्कोर पर दूसरा विकेट गिरा था हरकोल का। इस बीच अरशद बढ़िया शॉट पटकी हुई गेंद ऑन साइड के क्षेत्र में, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद। कितने रन आते अंपायर का इजाफा ना बाकी, 2 रन का इजाफा। धन्यवाद अंपायर। 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर हलकोट का 37, गोंडगर का स्कोर 37 रन। बॉलिंग पर तैयार अरशद, जिन्होंने बढ़िया 2 गेंदों में 2 रन खर्च कर दिए। बांध कर रखा है बल्लेबाजों को, कोई भी मौका नहीं दे रहे गोंडगर के बल्लेबाजों को। और बढ़िया गेंद लेग स्टंप पर, अपील कर दिए हल्की सी, लेकिन अंपायर ने उंगली दिखा दी। बढ़िया अंपायरिंग होती हुई इसी प्रकार तीसरे विकेट का पतन होता हुआ गोंडगर का। आमिर के विकेट का पतन होता हुआ, जिन्होंने 2 रन बनाकर पहले में लड़ते हुए 37 के निजी स्कोर पर गोविंद गुनाजी को हरीश जी की करंजी बैठ गया। गोविंद गुनाजी साहेब
ऐसा नाम रख के उसको नाम बोलो, उसका रियल नाम क्या है? बाळू लाइव नए बल्लेबाज कईस आमिर की जगह लेने के लिए कईस तीसरा ओवर प्रगति पर है। बढ़िया गेंदबाजी, विश्लेषण देखिए, उनके 4 गेंदों में 2 रन खर्च कर दिए, एक सफलता अर्जित कर दी है कईस। स्ट्राइक पर कईस, नॉन स्ट्राइक पर शाहरुख। इस बीच अरशद अप स्टंप के बाहर, अपील जोरदार की है, वाइड करार देते हुए आईसीसी की तहत 25 नंबर का रूल यहां पर लागू होता है। एक्स्ट्रा में बढ़ी थी, स्कोर में बढ़ी थी, स्कोर बढ़ता हुआ 38 रन का निजी स्कोर होता हुआ। इस बीच बाजू से दौड़ना शुरू कर दिया, बढ़िया गेंद, पटकी हुई गेंद, जैसे ही देखा कि फ्रंट फुट पर आए थे मारने के लिए, चतुराई से गेंदबाजी करने में सक्षम अरशद डॉट बॉल निकालने में कामयाब। 3 रन खर्च कर दिए, अभी तक एक सफलता अर्जित कर दी इस तीसरे ओवर में। अरशद की जादुई गेंदबाजी, दाद देना चाहूंगा उनकी गेंदबाजी की। कैच के लिए अरशद, बाहरी किनारा, वहां पर क्या छुटा है, विकेट कीपर की 1 रन का इजाफा, डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद, अंपायर का इजाफा 1 रन, 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 39। 1 to go, आखिरी गेंद आने बाकी, जो कि पहली गेंद जो डॉट बॉल, दूसरी गेंद पर 2 रन, फिर विकेट था, फिर वाइड था, डॉट बॉल और 1 रन। अरशद आखिरी गेंद लेके, पटकी हुई गेंद, फाइनल के क्षेत्र में जाती हुई गेंद, डिक्लेयर जोन में कितने रन आते हैं देखने लायक बनता है यहां पर। 4 रन सीमा रेखा के पार, 4 रन के साथ तीसरे ओवर की समाप्ति पर टीम का बढ़ता हुआ स्कोर 43 रन 43, 3 विकेट खोकर 43 रन, तीसरे ओवर की समाप्ति पर 43 रन। अभी भी तसेच नागेश कावळे, हरिधमा नंदरकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। यजमान संघाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे, कृपया इथून बसून घेण्याची कृपा करावी। टीम मीटिंग्स नकोच, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा, वेळेची भरपूर कमतरता आहे आपल्याकडे, भरपूर सामने खेळवायचे आहेत। मोहित को लाया गया पैवेलियन छोर से, जिन्होंने बढ़िया गेंदबाजी की थी, दूसरा ओवर 18 रन दिए थे, एक सफलता अर्जित की थी मोहित ने, उनके ऊपर फिर एक बार भरोसा जताया है। कैच के लिए मोहित, बॉलिंग मार्फत तैयार, नॉन स्ट्राइक पर शाहरुख, जो कि बढ़िया बल्लेबाजी करते हुए 2 छक्के और 1 चौके के साथ 20 रन पर बल्लेबाजी करे। कैच का सामना करने के लिए मोहित दौड़ना शुरू कर दिया, अंपायर को पार करते हुए, और बढ़िया गेंद अंदर की तरफ आती हुई, समझ नहीं पा सके, बाकी का काम विकेट कीपर ने कर दिया, डॉट बॉल निकालने में कामयाब, स्कोर ठहरा हुआ 43 रन। चौथा ओवर प्रगति पर है, बढ़िया शुरुआत मोहित द्वारा। तसेच गुणाजी यांच्या शुभ हस्ते नाखवाची टोपी प्रदान करताना हरिधमा नंदरकर यांना टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। इसी बीच वाइड करा देते हुए तसेच नागेश कावळे यांना सुद्धा गुणाजी यांच्या शुभ हस्ते टोपी देण्यात आलेली आहे, धन्यवाद। टीम का बढ़ता हुआ स्कोर 44 रन। चौथा प्रगति पर है मोहित, कैच के लिए बढ़िया शॉट, अप स्टंप पर गेंद थी, लॉन्ग अप के क्षेत्र में फील्डर वहां पर मौजूद है, बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, 1 रन तो पूरा कर दिया, दूसरे रन के दौड़ेंगे, जब तक थ्रो आए तब तक दोनों खिलाड़ी ने आसानी के साथ 2 रन पूरे कर दिए, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 46 रन। चौथा ओवर प्रगति पर है, मोहित अपनी बॉलिंग पर तैयार, कैच खेल रहे 3 रन पर
ब्लॉकर में गेंद ग्लांस कर दिया, ऑन साइड के क्षेत्र में फील्डर वहां पर मौजूद हैं। जब तक फील्डर फील्डिंग करे तब तक दोनों खिलाड़ी ने अपना छोर बदला। एक ही रन के साथ संतुष्ट होना पड़ा। एक ही रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 45 रन, 47 रन माफ कीजिएगा। 3 गेंदें शेष इस ओवर की। मोहित अपनी बॉलिंग मार पर तैयार शाहरुख के लिए। शाहरुख एक और आदेश कांदेकर हरीश जी की करो आंची बैठ गया। ब्लॉकर में गेंद उछल कर खेला, सीमा रेखा के बाहर जाती हुई गेंद 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया, जैसे देखा ब्लॉक में गेंद थी, ग्लांस कर दिया, उसे फ्लिक कर दिया डिप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से सीमा रेखा के बाहर। शाहरुख के बल्ले से आता हुआ तीसरा छक्का और इस छक्के के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 53 रन। 26 रन पर आतिशी पारी करते हुए शाहरुख 7 गेंदों में 26 रनों की पारी, जिनमें 3 छक्के और 1 चौका शामिल। चौथा ओवर प्रगति पर मोहित। चौथे ओवर की 4 गेंदें हो चुकी, 2 गेंदें शेष इस बीच। शाहरुख के लिए फुल टॉस लेकर फिर एक बार घुमाया, बैक टू बैक छक्का आता हुआ उनके बल्ले से सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। टीम का बढ़ता हुआ स्कोर 59 रन। चौथा ओवर प्रगति पर है। लाईनमॅनला कळकळीची विनंती की क्षेत्ररक्षणाकडे लक्ष द्यायचं आपल्याला। चेंडू फेकताना क्षेत्ररक्षकाकडे लक्ष द्यायचं आपल्याला। इस बीच मोहित और बढ़िया गेंद लेग स्टंप पर जाने दिया, विकेट कीपर का दस्ताना में, लेकिन वाइड देने से नहीं रोक पाएंगे। एक्स्ट्रा में बढ़ोतरी, स्कोर में बढ़ोतरी। चौथा ओवर प्रगति पर है। आखिरी गेंद आने बाकी इस ओवर की। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया बल्लेबाजी होती हुई शाहरुख यहां पर जिनके फॉर्म को रोकना नामुमकिन सा हो गया है। शाहरुख गार्ड लेते हुए इस बीच मोहित आखिरी गेंद करने के लिए ब्लॉकर में गेंद फॉलो तो में खेला हुआ शॉट, वहां पर 1 रन तो पूरा कर दिया। दूसरे के दोनों बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा, जब तक तब तक दोनों खिलाड़ियों ने छोर बदला। एक ही रन के साथ संतुष्ट होना पड़ा और 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 61 रन। चौथे ओवर की समाप्ति पर 61 रन, 3 विकेट खोकर 61 रन। हरीश षटक संपते, 2 षटकानंतर किती धावा झाल्यात लक्ष्मण? पहिल्या सामन्याच्या सामनावीराच्या किताबाकडे आपण जाणार आहोत. शुभम मला सांगेन की कॅमेरा इकडे घ्यायचा आहे, लगेच घ्यायचा आहे, कारण षटक सुरू झाल्यानंतर तिकडे आपल्याला पंचांना 2 मिनिटासाठी मी फक्त वेळ मागेन पंचांकडे. मॅन ऑफ द मॅच आपण देतो इथं. बाळूजी दिगळना मी विनंती केली की त्यांनी पुढे यायचं आहे. पहिला सामना जो जिंकला होता, एकच मिनिटात चालू ठेवा, सामना चालू ठेवा, तुम्ही सामना चालू ठेवा. शुभम जाऊ दे कॅमेरा तिकडे, शुभम मॅचकडे, लक्ष्मण कमेंट्री करायचे. ऑन साइड के क्षेत्र में 1 रन से संतोष होना पड़ा। रनआउट की संभावना क्लोज, शायद यहां पर खराब क्षेत्ररक्षण और खराब बैकिंग वहां पर विकेट कीपर द्वारा रनआउट की संभावना थी, वहां पर चांस था, वो चांस गवा बैठे, अन्यथा क्रंस को विकेट यहां पर गंवानी पड़ती। स्कोर ठहरा हुआ अभी भी 62 रन। 5वां ओवर यानी कि आखिरी ओवर प्रगति पर है। एकच रन, 14 बॉल में 50 नाही गेंद बॅट्समन 2 नाही एकच रे. हिराचंद कोणी बॉलर फास्ट इकडे, और यहां पर मकसूद ने अपील कर दी है जोरदार। लेग बाइज का इजाफा, एक्स्ट्रा में बढ़ोतरी, स्कोर में बढ़ोतरी। टीम का बढ़ता हुआ स्कोर 63 रन। आखिरी ओवर प्रगति पर है। मकसूद नए गेंदबाज आखिरी बढ़िया सटीक गेंदबाजी करने के लिए शुरुआत की उन्होंने। इसमें शाहरुख के लिए बढ़िया शॉट, वहां पर फाइन लेग के क्षेत्र में सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। जैसे देखा लेग स्टंप पर गेंद थी, उसे पहुंचा दिया फाइन लेग के क्षेत्र में 6 रन के लिए। 6 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 69। लाईनमॅनला विनंती आहे की क्षेत्ररक्षकाकडे चेंडू फेकायचा आहे. लाईनमॅन मैदानात कुठेही चेंडू फेकू नका. जो जवळचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातात चेंडू द्या. धन्यवाद हरीश। चौथा ओवर प्रगति पर है। 3 गेंदें हो चुकी है मकसूद की, लेकिन शाहरुख को यहां पर रोकना नामुमकिन सा हो चुका है। बढ़िया बल्लेबाजी करते हुए और पिछले कल घुमाया उसे,
मिड ऑफ के क्षेत्र में फील्डर वहां पर मौजूद है और शाहरुख जिनका मैं जिक्र कर रहा था उनके पारी का अंत होता हुआ बढ़िया पारी खेली उन्होंने 69 के निजी स्कोर पर और एक विकेट का पतन होता हुआ, चौथे विकेट का पतन होता हुआ। हमारे स्कोर बता रहे 32 रन बटोरे उन्होंने, जिनमें शामिल थे 5 छक्के, 10 गेंदों में 32 रनों की खतरनाक पारी खेली शाहरुख ने और उनकी जगह लेने के लिए हनीफ नए बल्लेबाज आखिरी ओवर प्रगति पर है। 5वां ओवर प्रगति पर मकसूद को मिलती हुई पहली सफलता। बढ़िया बल्ले गेंदबाजी की है, उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज हनीफ। 69 का निजी स्कोर होता हुआ गोंडगर का। हाँ बरोबर, मी त्यांना तेच सांगतोय. 69 जल्द से जल्द मैच को स्टार्ट किया जाए। स्ट्राइक पर अन्ना स्ट्राइक पर हनीफ, 2 गेंदें शेष है। इस बीच बढ़िया शॉट का इस दौरा पूरी तरह बल्ले पर नहीं आई, विकेट कीपर गेंद के नीचे आते हुए और एक विकेट का पतन होता हुआ। आखिरी ओवर प्रगति पर है। 69 के निजी स्कोर पर दूसरे विकेट का पतन होता हुआ। लगातार 2 गेंदों में 2 विकेट यहां पर मकसूद को मिलती हुई सफलता। आखिरी गेंद आने बाकी, हैट्रिक का चांस है उनके पास, जो कि लगातार 2 गेंदों पर 2 विकेट छटकाए। और नए बल्लेबाज सरफराज, कंस की जगह लेने के लिए सरफराज 2 गेंदों में 2 लगातार मकसूद को मिलती हुई सफलता। विकेटों की जड़ी लगाई है, हैट्रिक का चांस है उनके पास। क्या ये आखिरी गेंद पर 5वें ओवर की आखिरी गेंद बचे हैट्रिक लेके इतिहास के पन्नों पर स्वर्ण अक्षर में वो नाम लिखेंगे। यहां पर पटकी गेंद अपील हल्की सी होती है, लेकिन डॉट बॉल निकालने में कामयाब। और इसी प्रकार से 5वें ओवर की समाप्ति पर गोलगर का बढ़ता हुआ स्कोर 69 और जीत के लिए 70 रनों का टारगेट रखते हुए। और आगे का मराठी में हाल सुनाने के लिए हमारे संवाददाता हरीश जी बिगीकर। हरीश, शुभम, चला आपण जाऊया पहिल्या मॅन ऑफ द मॅच कडे. पहिल्या सामन्याचा सामनावीर मी बाळूजी दिकर आमच्या दिगोळी समाजाचे पंचपटावर विनंती करून त्यांनी व्यासपीठाकडे या बाजूला यायचं आहे. आणि पहिल्या सामन्यात ज्यांनी अतिशय अप्रतिम फलंदाजी केली, गोलंदाजी केली, 15 चेंडूमध्ये 52 धावा कुठल्या, 7 षटकार, संघर्ष दिघीचा स्टार खेळाडू हिराचंद्र गुणाजी. जोरदार टाळ्या हिराचंद्रसाठी. स्टेजवर यायचं त्यांनी आपली ट्रॉफी घेण्यासाठी. हिराचंद सामनाचा किताब घेताना फिरवा. फोटोकडे बघायचा आहे, कॅमेराकडे सुद्धा बघायचं आहे. जबरदस्त फटकेबाजी हिराचंदची आपल्याला बघायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये 15 चेंडूमध्ये 52 धावा कुठल्या, 7 षटकार ठोकले होते हिराचंद गुणाजीने. ग्रामीण टुर्नामेंटमध्ये दिघी कोळीवाड्याच्या ग्रामीण टुर्नामेंटमध्ये 16 संघामध्ये लढत होते, ज्यामध्ये त्यांनी मॅन ऑफ द सिरीजचा किताब घेतला होता. काल हिराचंद्रने 209 धावा कुठल्या होत्या, 15 गडी बाद केले होते हिराचंद्रने. तोच फॉर्म 4थ्या दिवसाला कंटिन्यू करतो. या मोठ्या टुर्नामेंटचा पहिला दिवस. याही पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी 15 चेंडूमध्ये 52 धावा कुठल्या आणि 7 षटकार ठोकले हिराचंद्र गुणाजींनी. पहिल्या सामन्याचा सामनावीरचा किताब हिराचंद्र गुणाजी. जाऊया आपण सामन्याकडे.
हरचंद्र बेडेकर यांना मानाची कोली टोपी प्रदान करण्यात येते. शुभ. हरचंद्र बेडेकर यांना मी विनंती करेन की त्यांनी टोपी स्वीकारायची आणि साहेब तिकडे बघायचं कॅमेराकडे इकडे व्हिडिओ कॅमेरा आणि फोटोग्राफरकडे सुद्धा बघायचं आहे. हरचंद्र बेडेकर यांना ट्रॉफी मानाची टोपी देण्यात येत आहे. तसेच कमलाकर भालदार यांना सुद्धा मानाची टोपी देण्यात येत आहे. स्टार्ट ओके. चला सामन्याकडे जाऊया. किती धावांचं लक्ष आहे सिद्धेश? 70 धावांचं लक्ष आहे 5 षटकांमध्ये. पहिलं षटक घेऊन मुसेब असीमला. पहिला चेंडू उंचावर मारला आहे. चेंडू जातो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून. षटकार दणदणीत षटकार. दुसरा चेंडू घेऊन असीम. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातो सीमा पार. 4 धावा. पहिलं जीवदान मिळते असीमला. झेल सुटलाय. चांगली फलंदाजी करतो असीम. 70 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडू टाकलेत. 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्या. झेल सुटला होता मुसेब. पंचांच्या डाव्या बाजूने शॉर्ट चेंडू हुक केलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा मिळतील. 2 धावा डिक्लेअर मिळतील. 2 धावांनी धावसंख्या वाढते 12. 70 धावांचा पाठलाग करताना यानंतरचा सामना आपण बघणार आहोत. श्रीकृष्ण श्रीवर्धन वर्सेस मुरुड. दोन्ही संघाचा कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. मुसीब आसिमसाठी उंचा मारला फटका. झेल येऊ शकतो. क्षेत्ररक्षका. चेंडू जाते सीमा पार. षटकार. रामदेव पतंजली षटकार. अठरा धावा होतात. 4 चेंडू टाकलेत. पाचवा चेंडू घेऊन मुसेब असीमला. जबरदस्त फटकेबाजी असीमची बघायला मिळते आपल्याला. मुसेब असीमसाठी चांगला फटका. उंचावर मारलाय. दणदणाचा षटकार. रामदेव बाबा पतंजली षटकार. चेंडू सीमा रेषा पार. षटकाराने धावसंख्या पोहोचते 24. एक चेंडू बाकी आहे. 70 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या 5 चेंडूमध्ये 24 धावा कुठे हरकोल संघ. लक्ष्मण तुला आठवत असेल 2017ला आपण इथे टुर्नामेंट भरली होती. प्रथम पारितोषिक होतं 50,000 रुपये.
याच संघाने संघर्ष ए संघाला सेमीफायनलमध्ये मात दिली होती हरकोलच्या संघाने, आणि फायनलला आराटी संघासोबत सुद्धा आराटीला मात देऊन अंतिम सामना विजेता केला होता 2017चा. याच असीमने जहाराना फलंदाजी केली होती याच मैदानात. नाझीम मौलाना असीम जबरदस्त फटकेबाजी हरकोलची. फायनल संघ अंतिम सामना जिंकला होता 2017ला 50,000चा किताब याच हरकोल संघाने. यावेळेस गोवणकर सारख्या मजबूत संघाला आत्ताच जसवेलला घडलेल्या एका क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटच्या कालच्या सामन्यामध्ये हेच दोन्ही संघ फायनलमध्ये खेळत होते. मुसीब स्लोवर वन चेंडू चकवलं. स्लोवर वन चेंडूमध्ये असीम नाखुश आहे आपल्या फलंदाजीवर. षटक संपते. मुसेक गोलंदाजीवर नाखुश आहे. पहिल्या षटकात 24 धावा कुठल्यात असीमने. षटक संपते. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. आसिमने जबरदस्त फटकेबाजी केली. हर्षद कडून 100 रुपयाचं पारितोषिक आले आसिफला. सामना संपल्यानंतर आसिमला आलेले पारितोषिक. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. हरकोल संघाने 3 खेळाडू फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील. गोलंदाजी मार्कवर फरदीन राईट राऊंड द विकेट पंचांच्या उजव्या बाजूने. दानिशला चेंडू पॉवर प्ले शॉट केलाय. क्षेत्ररक्षक मुसेबा लॉंगॉन बांधल्यानं चेंडू पकडलाय. फेक केले. गोलंदाजच्या हातामध्ये एकदा मिळते. दानिशला एकदा मिळते. हरकोल संघाला. संघाची धावसंख्या वाढते. 25 धाव होत आहेत. फरदीन चांगला चेंडू. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश. आसिम पंचांकडे बघतोय. नोची इशारा करतोय पंचांना, पण पंच आपल्या जागेवर स्थिर. 1 बाउन्सचा कॉल केला पंचांनी. पहिला चेंडू बाउन्सर आला. इंटरनॅशनलचे सगळे नियम इथे लागू पडणार होत्या टुर्नामेंटमध्ये. फरदीन पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश येते. पुन्हा एकदा आसिमने पंचांकडे बघितलं, पण पंच आपल्या जागेवर स्थिर. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 25 धावा. फरदीन डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव ते गेले. जर त्या रेषेच्या बाहेर गेला तर 2 धाव मिळते. त्यामुळे यष्टीरक्षकांनी चेंडू पकडला. 1 धाव डिक्लेअर. स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईक झाला त्या दानिशकडे. सव्वीस धावा झाल्यात. दुसरं षटक चालू आहे. 70 धावांचा पाठलाग करताना हरकोल संघ. फरदीन राऊंड द विकेट. चांगला फटका दानिशच्या बॅटमधून. चेंडू जातो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला. षटकार. रामदेव पतंजली षटकार. 6 धावांनी धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या पोहोचते 31 या धावावर. जबरदस्त गोलंदाजी. फरदीननी 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. 5व्या चेंडूवर षटकार. 5 चेंडू खर्च करून 8 धावा दिल्यात फक्त. फरदीन चांगला फटका दानिशच्या बॅटमधून. झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक आहे. सुरेख झेल. अप्रतिम झेल. मला आठवण करून दिली या क्षेत्ररक्षकाने 1983च्या वर्ल्ड कपची. विलियम रिसर्चचा झेल असाच कपिल देवनी पकडला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला बाउंड्री लाईनला उलट्या दिशेने धावता झेल टिपला. अप्रतिम झेल. कैसला झेल टिपला. अप्रतिम झेल.
अप्रतिम झेल टिपला. पहिला विकेट हरकोलचा गमावतोय. दानिश बॅक टू द पावालीन. षटक संपते. 2 षटकाच्या खेळानंतर संघाची धावसंख्या होते 32. दुसरा फलंदाज बॉर्डरलाईनच्या बाहेर जाण्याच्या पूर्वी फलंदाजांनी आत यायचंय. तीन मिनिटाचा अवधी असतो फलंदाजाला मैदानात दाखल होण्यासाठी. नाही तर ICC नियम क्रमांक 31 लागू पडतो आणि 31 नुसार टाइम आउट म्हणून फलंदाज बाद घोषित करण्यात येतो. कारण बाद झालेला फलंदाज बॉलिंगमध्ये परतताना नवीन फलंदाजांनी 3 मिनिटाच्या आत मैदानामध्ये दाखल व्हायचं असतं. नवीन फलंदाज येतो हरकोलकडून शाहरुख. फलंदाज येतो हर्षद. गोलंदाजीला येतो शाहरुख. उशिरा सामने चालू झाले त्यामुळे वेळ लावायचा नाही. थोडंसं फास्ट खेळायचं आहे. आजच्या दिवसातील बरेचसे सामने आहेत त्यामुळे संघाला विनंती राहील आमची की थोडंसं फास्ट खेळायचं आहे. जबरदस्त गोलंदाजी केली फर्दींनी. 8 धावा दिल्या. 1 गडी बाद केलं. फलंदाजीमध्ये सुद्धा चांगली सुरुवात केली होती फर्दींनी. 2 षटकार 1 चौकार ठोकली होती. 17 धावा केल्या त्या फर्दींनी. आता गोलंदाजीमध्ये 8 धावा देऊन 1 गडी बाद केला. शाहरुख राईट राऊंड द विकेट. गोलंदाजी करणार आहे तो हर्षदला. शाहरुख खराब चेंडू ऑप्शनच्या बाहेर. पंचांनी नोचा कल दिला. वेस्ट लाईनच्या उपरचा चेंडू. नियम क्रमांक 21 दाखल होते मैदानामध्ये. पंच नोचा इशारा देत आहेत. नियम क्रमांक 24 नो बॉलचा नियम. त्यामुळे 2 धावा डिक्लेअर आणि नो असे एकूण 3 धावा येत आहेत. बायच्या स्वरूपात 2 धावा आणि नोच्या स्वरूपात 1 अशा एकूण 3 धावा येतात. पंच आपल्याकडे इशारा करताना एका चेंडूवर आपल्याला ICCचे 2 नियम बघायला मिळाले 24 आणि 26. बायचा नियम सांगतो 26वा की जर चेंडू फलंदाजाचा कुठल्याही अंगाला बॅटला जर स्पर्श करून गेला नसेल बॅटला तर लेग बाईज. अंगाला लागला नसेल तर बाय असा नियम सांगतो. नियम क्रमांक 26. आणि वेस्टलाईनच्या वरती चेंडू होता म्हणून पंचांनी नो घोषित केला होता. एकूण 3 धावा आल्या. संघाची धावसंख्या पोहोचली 35. शाहरुख एकही चेंडू हा फेकला होता तो लिगल डिलिव्हरी नव्हती शाहरुखची. पुन्हा एकदा राऊंड द विकेट हर्षदसाठी. ब्लॉक कॉल चेंडू. खोलवर टाकलेला चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू. लक्ष्मणांचा नेहमी सांगतो की 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत क्रिकेटमध्ये. एक तर सचिन तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे यॉर्कर. श्री कन्स्ट्रक्शन संघाचे कर्णधार त्यासाठी या मुरुड संघाचं कर्णधार तयार. शाहरुख चांगला फटका मारला. झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक आहे. सुरेख झेल. दुसरा गडी बाद होते हरकोल संघाचा. शाहरुखला 1 सफलता मिळते. हर्षद बाद होते. 0 या धावसंख्येवर हरकोल संघाला 35 या धावसंख्येवर दुसरा झटका मिळते. नवीन फलंदाज येतो तमीम. यानंतरचा सामना श्री कन्स्ट्रक्शन श्रीवर्धन वर्सेस मुरुड. दोन्ही संघाचा कर्णधार टॉससाठी यायचा आहे. मधल्या इनिंग मध्येच टॉस व्हायला पाहिजे ही विनंती आहे सर्व संघांना. श्रीवर्धन संघाचं कर्णधार कृपया लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये पोचायचं आहे. शाहरुख चांगला फटका. झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक आहे. गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू जातो सीमा रेषा पार. चौकार. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते 39. खराब क्षेत्ररक्षण. लाईनमॅनला विनंती आहे की क्षेत्ररक्षकाकडे चेंडू फेकायचा आहे आपण. लाईनमॅननी
खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण इथं बघायला मिळते गोंडगर संघाकडून. शाहरुख जबरदस्त गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर खोलवर टाकतोय चेंडू. एक यश त्याला मिळालं होतं. पुन्हा एकदा शाहरुख, पुन्हा एकदा एकाच टप्प्याची गोलंदाजी. ब्लॉक हॉल चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडस टाइम दिला आणि या टाइमची चान्स घेतली, संधी घेतली दोन्ही फलंदाजांनी. आणि जिथे एक धाव होती तिथे आपल्या फास्ट रनिंग बिटवीन द विकेटनी 2 धावामध्ये तब्दील केला. एक धाव जिथे होती तिथे दुसरी धाव चोरटी घेतली तमीम आणि असीमनी. असीम जबरदस्त फलंदाजी करतोय. 31 धावसंख्येवर असीम फलंदाजी करतोय. शाहरुख उंचावरला फटका, जबरदस्त फटका, लांब षटकार आला. लाईनमॅनला काम पडेल इथे. जबरदस्त षटकार, तब्बल 120 मीटर लांब षटकार टोकला असीमच्या बॅटमधून. दणदणीत षटकार. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 47. असीमच्या या षटकाराच्या पूर्वी 31 धाव होत्या. षटकार त्याच्यामध्ये ऍड होते. धावसंख्या पोहोचते 38. वारळ संघाले इम्रान काझेले त्यांना आमची मानाची टोपी, कोळी टोपी देण्यात येत आहे. इम्रानने स्टेजवर यायचं तिकडून. चांगला फटका असीमच्या बॅटमधून. षटकार, षटकार दंडाने. शुभम थोडस कव्हर कर इकडे. इम्रानला टोपी देण्यात येते, ही कोहली टोपी. षटक संपलं तिकडे. जोरदार टाळ्या इम्रान काझीसाठी. आणि युट्यूबला दिसणारा फोटो लक्षण कॅमेरामध्ये फोटो सुद्धा आदेशकडे बघायचा खाली. थँक्यू आदेश, धन्यवाद इम्रान. षटक बनते. संघाची धावसंख्या होते 53 धावा. 53. मैदानात जाऊया आपण. 53 धावा. टीम मीटिंग्स नको आहे. पंच दखल द्या तिकडे. टीम मीटिंग्स नॉट अलाउड. कारण सामने आपण 1 लाखाचे खेळते. पहिलं षटक कोणी टाकायचं, दुसरं कोणी, तिसरं कोणी, चौथं कोणी, पाचवं कोणी, पहिलंच ठरलं पाहिजे. संघाची धावसंख्या होते 53 धावा. माझ्यासोबत जुडते इम्रान. ताससाठी मी फक्त बोलवते. आयलेत शिवर्धन संघाचं करण्यात आलं विनंती की टॉससाठी यायचंय. फरदीन जबरदस्त फटका. झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण, खराब थ्रो, पण चांगली बॅकअप. 2 धावा येतील तमीमला. दोन धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 55 धावा. या षटकानंतर नाणेफेकीचा कौल येईल मुरुड आणि श्रीवर्धन या संघामध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत रुपेश आणि पराग. नरेश रामजी पाटील नाकवा यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल येईल. तमीम ब्लॉकलचा चेंडू टाकला होता. फरदींनी 1 धाव मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव तमीमला समाधान होते. असीमनी जबरदस्त फटकेबाजी केली. षटकार टोकले. हिस्तक कडून त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आले. सामना संपतात. असीमने आपलं 200 रुपयाचं एकूण पारितोषिक आहे ते घेऊन जायचंय. ठीक आहे. फरदीन हो लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईटचा कौल देतात.
नियम क्रमांक ICCचा 25 लागू पडतो मैदानामध्ये. वाईड बॉलचा कौल देतात पंच. सोर मारा करतो तो फरदीन. गेल्या षटकात फरदींनी जबरदस्त गोलंदाजी केली. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. 5व्या चेंडूवर षटकार आला म्हणून 8 धावा झाल्या. शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला होता फरदीन. उंचावण्याचा प्रयत्न. शॉट ऑफ मिड ऑफला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक नाही तिथे. सीमा पार जातो चेंडू. 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण गोंडकर संघाचं. 4 धावा मिळत आहेत. लाईनमॅनने क्षेत्ररक्षकाकडे चेंडू फेकायचा आहे. वरती फेकायचा नाही. क्षेत्ररक्षकाच्या बाउंड्री लाईनला त्याच्याकडे चेंडू द्यायचा आहे. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते 61. 9 चेंडू आणि 9 धावा पाहिजे जिंकण्यासाठी हरकोल संघाला. फरदीन वेल्लेफ्ट करत होता. पाठीवर जाऊन चेंडू आदळला आसिमच्या. 47 धावसंख्येवर आसिम खेळतो. पहिलं अर्धशतक केलं होतं ते हिराचंद्र गुणाजींनी. 7 षटकार ठोकले होते. आसिमला एक सुवर्ण संधी आहे. फुलटा चेंडू. फायदा उचलता आला नाही त्याला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळते. 1 धाव आसिमची. संघाची धावसंख्या वाढते 62. फरदीन आपल्या गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट गोलंदाजी करतो पंचांच्या उजव्या बाजूने. तमीमला चांगला फटका. तमीमच्या बॅटमधून एक मोठा षटकार. रामदेव बाबा पतंजली षटकार. चेंडू सीमा रेषा पार. षटक संपते. षटकानंतरची धावसंख्या होते 68 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 2 धावा. 6 चेंडू 2 धावा. टॉसकडे जाऊ आपण. दोन्ही संघाचं कर्णधाराने विनंती केली. पराग आणि रुपेशला स्टेजवर यायचंय. स्टेजवर यायचंय. रुपेश स्टेजवर यायचं. वरती टॉस होईल. टॉस होते. कोणी जिंकला टॉस इथेच निर्णय सांगायचा आहे आणि इथेच बॉल चॉईस करायचे. इथेच निर्णय सांगायचा लगेच. जाऊया शुभम आपण मॅचकडे मैदानामध्ये. इथेच निर्णय सांगायचा. 2 चेंडू मिळतील तुम्हाला खेळण्यासाठी आणि प्रतिस्पर्धीला खेळण्यासाठी. आपण इथेच बॉल चॉईस करायचा आहे. आपला निर्णय सुद्धा इथेच सांगायचा आहे टॉस करून. आणि दोन्ही संघाचा कर्णधारांना सूचना आहे की उजव्या बाजूला जे पाहवानी आहे तिथे खेळाडू बसतील दोन्ही संघाचे. आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांविरुद्ध 2 प्रतिनिधी. एक प्रतिनिधी इथं कॉमेंट्री बॉक्समध्ये आपला ठेवायचा आहे. एक्स्ट्रा खेळाडू. जर एक्स्ट्रा खेळाडू आपला येत नसेल तर 2 धावांची पेनल्टी द्यायला आपल्याला. 48 धावसंख्येवर खेळते आसिम. नाझीम हरकोल यांच्याकडून आसिमला 100 रुपयाचं पारितोषिक आलं. सामना संपवला आसिमनी. षटकार आणि अर्धशतक पूर्ण होते. आसिमनी बॅट दाखवायचे कॅमेराकडे. प्रेक्षकांकडे कॅमेराकडे बॅट दाखवायची. जबरदस्त फटकेबाजी आसिमची. टाळ्या व्हायला पाहिजे आसिमसाठी. 54 धावांची नाबाद पारी केली आसिमनी. मॅन फ्रॉम हरकोल आसिम सामना समाप्त करते. काय घेतले रुपेश? गोलंदाजी स्वीकारले. एक मिनट पराग. 1 मिनिट. जी गुणाजी